नमस्कार रसिक श्रोते हो. साहित्याच्या पारावर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मंडळी, कोरोना काळ उलटून 3 वर्ष झाली असली तरी आपल्या सर्वांनाच ते भयावह दिवस अजूनही आठवतात आणि अंगावर सर्कन काटा येतो. पॉझिटिव्ह या एका शब्दानं आपल्या काळजा धस्स होत असे. मेडिकल रिपोर्ट, मग तो कुठल्या आजाराचा असो वा गर्भारबाईच्या सोनोग्राफीचा, त्यात काही वावगं आढळून आलं की हे असं काळजात धस्स होणं आलंच. आजची पारावरची पुस्तकं याच गंभीर विषयावरील आहेत. डॉक्टर निखिल दातार यांचा गर्भपात कायद्याच्या दुरुस्तीकरता सतत 14 वर्ष दिलेला लढा शब्दबद्ध केलाय त्यांच्या सहचारिणी डॉक्टर स्मिता दातार यांनी. पुस्तकाचं शीर्षकही समर्पक आहे, फक्त तिच्यासाठी. ती म्हणजे गर्भ धारण करणारी स्त्री. दुसरं पुस्तक आहे प्रमोद नारायणे लिखित मी पॉझिटिव्ह आलो. कोरोना काळातील मनोवस्थेचं अगदी तपशीलवार वर्णन या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं. पुस्तकावरील आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी पारावर 2 वाचकही उपस्थित आहेत. मुक्त पत्रकार मृदुला राजवाडे आणि प्राध्यापक डॉक्टर संदीप भेले. या लेखक आणि वाचकद्वयांचं मी साहित्याच्या पारावर हार्दिक स्वागत करते. डॉक्टर स्मिता निखिल दातार या एक यशस्वी डॉक्टर तर आहेतच, पण एक सिद्धहस्त लेखिकाही आहेत. त्यांचे श्वशूर प्रसिद्ध व्हायोलिन वादक D.K. दातार यांच्यावरील त्यांनी शब्दबद्ध केलेल्या चरित्र ग्रंथाला बरेच मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्या एक उत्तम कथालेखिका सुद्धा आहेत. कॅनव्हास हा त्यांचा पुरस्कार प्राप्त कथासंग्रह. चौकोनाचा 5वा कोन ही अनेक पुरस्कार लाभलेली कादंबरी आणि प्रभू अजी गमला हे चरित्र अशी त्यांची विपुल लेखन संपदा आहे. या 4 पुस्तकांना मिळून एकंदर 14 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याशिवायही अनेक लघुचित्रपटांचं पटकथा लेखन त्या करीत असतात. अभिनय गुणांनी संपन्न अशा या डॉक्टर लेखिकेनं आपल्या पतीच्या संघर्षाची कहाणी सांगणारं फक्त तिच्यासाठी हे पुस्तक लिहिलं. त्यामुळे त्यांची सहधर्मचारिणी ही प्रतिमाही उजळून निघालेली आहे. डॉक्टर, गेली 14 वर्ष तुमच्या पतींनी म्हणजे डॉक्टर निखिल दातारांनी गर्भपात कायदा बदलण्यासाठी दिलेला लढा तुम्ही अगदी जवळून पाहिला आहे. त्यातील ताणतणाव, आशा निराशा यांचा व्यक्तिगत अनुभव तुम्ही घेतलेला आहे. आणि हे सगळे अनुभव कादंबरी रूपाने शब्दबद्ध करावेत असं तुम्हाला का आणि केव्हा वाटलं नेमकं? डॉक्टर निखिल दातारांनी गर्भपात कायद्यासाठी दिलेला हा लढा शब्दबद्ध करावा असं खरं खूप उशिरा वाटलं. ह्याचं कारण असं होतं की त्यांचा काही ना काही कुठल्या तरी गोष्टीसाठी संघर्ष चालूच असायचा. हा लढा तर 2008 साली सुरू झाला आणि तो 14 वर्ष चालला, तर तो एक आमच्या जीवनाचा भाग झाला होता. म्हणजे मी पुस्तकं लिहित होते, मी 2016 पासून या लेखन क्षेत्रात आले, इतर लेखन चालू होतं, पण हे लिहावं असं कधी वाटलं नाही. मात्र जेव्हा 2021ला कायदा पास झाला तेव्हा बरेच लोक आम्हाला येऊन भेटायला लागले. म्हणजे त्याच्यामध्ये चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते असे लोक यायला लागले भेटायला. आणि त्यांनी असं आम्हाला सांगितलं की हा एक खूप मोठा लढा आहे जो पडद्यावर आला पाहिजे किंवा ह्याच्यावर काही डॉक्युमेंटरी बनली पाहिजे आणि हा सर्वत्र पोचलं पाहिजे. तेव्हा माझ्या खरं मनात आलं की आपण हे लिहायला हवं. अजून एक व्यक्ती त्याला कारणीभूत झाली, ते म्हणजे संदीप कुलकर्णी, अभिनेते. ते माझे वाचकही होते आणि त्यांनी माझी पुस्तकं वाचलेली होती. तर ते म्हणाले की तुम्ही खूप छान लिहिता आणि तुमची वर्णनात्मक जी शैली आहे, तर तुम्हीच ह्या पुस्तकाला आणि ह्या विषयाला न्याय देऊ शकाल. आणि तेव्हा मला असं वाटलं की हो, हे लिहिलं पाहिजे. आणि खास करून त्यांच्यासाठी ज्यांच्यासाठी हा लढा लढला गेला, म्हणजे आपल्या भारतातल्या स्त्रिया की ज्या पेपरही वाचत नाहीत, रोजचं वृत्तपत्र वाचत नाहीत, त्यांना काही जगाची माहिती नाही, अशांसाठी हे बोललं गेलं पाहिजे, लिहिलं गेलं पाहिजे आणि पडद्यावरही आलं पाहिजे. आणि ते जर पुस्तक रूपात आलं तर हे पुढचाही प्रवास त्या पुस्तकाचा सोपा होईल. तर त्यांच्यासाठी म्हणून हे कळलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ह्या स्त्रिया ज्यांच्याकडे जातात ते डॉक्टर्स, त्यांनासुद्धा माहीत नाही आहे की हे नक्की कसं घडलं सगळं, किंवा जनमानसाला की एवढा मोठा एक कायदा बदलणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. भारत देशाचा कायदा बदलला आहे,
तर त्याच्या मागचं ते जे कष्ट आहेत तेही समाजासमोर आले पाहिजेत आणि म्हणून हे पुस्तक रूपाने आणावं असं मी ठरवलं. म्हणजे ती एक ठिणगी पडली म्हणा मनामध्ये. अर्थात डॉक्टर दातारांचा त्याला फार विरोध होता, कारण त्यांचं म्हणणं होतं की मी हे काहीच केलं नाही आहे, हा तर माझा स्वभाव आहे लढणं हा. तर त्यांच्यासाठी सुद्धा ते फारच त्यांना नकोसं होतं ते पुस्तक रूपात येणं. पण मग सगळ्यांच्या सहकार्याने आणि शुभेच्छांमुळे तो शब्दबद्ध झाला. तसा उशिराच झाला शब्दबद्ध. डॉक्टर निखिल दातार असं म्हणत असले की त्यांनी हा कायदा बदलण्यासाठी विशेष काहीच केलेलं नाही, तर हा त्यांचा विनय आहे. परंतु ज्या तिच्यासाठी त्यांनी हा लढा चालवला ती स्त्री त्यांची आजन्म उपकृत राहील. वर्धा येथील यशवंत महाविद्यालयात मराठी विषयाचे अध्यापन करणारे उद्यमशील आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक प्रमोद नारायणे यांनी कोरोना काळातील आपले अनुभव मी पॉझिटिव्ह आलो या पुस्तकात शब्दबद्ध केलेले आहेत. नारायण सरांची ही लेखन संपदा विपुल आहे. कविता, गीत, स्तंभलेखन या प्रांतात मुसाफिरी करत असताना त्यांनी सत्याची जात, शोध आणि बोध आणि शरदचंद्र मुक्तिबोध यांची कविता, आस्वाद आणि आकलन या 2 समीक्षा ग्रंथांचं लेखन केलं. म्हणजे वाघाचे पंजे हा त्यांचा बालकविता संग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. मी पॉझिटिव्ह आलो या पुस्तकाला रा. ग. जाधव राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. नारायणे सर, कोरोना काळात पॉझिटिव्ह या एका शब्दात माणसाचं भावविश्व उलथवून टाकण्याची ताकद होती. तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेतला आणि ते अनुभव वार, तारीख, वेळ इतक्या बारीक तपशिलाने लिहून काढले. तर हे सारं कागदावर उतरवण्यामागे तुमची नक्की प्रेरणा काय होती? प्रत्येक लेखकाच्या साहित्य निर्मिती मागे कुठली ना कुठल्या प्रकारची प्रेरणा असते. मग ती प्रेरणा व्यक्तिरूपामध्ये असेल, वस्तुरूपामध्ये असेल किंवा व्यक्तींच्या विचारांच्या रूपामध्ये असेल. परंतु ग्रंथाली मुंबईद्वारा प्रकाशित माझ्या मी पॉझिटिव्ह आलो या पुस्तकाच्या मागे मात्र अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची प्रेरणा नाही. ही माझी मग प्रेरणा कोणती आहे? तर माझ्या मनाची जी अवस्था त्या काळामध्ये झाली होती, माझ्या मनाची जी घालमेल सुरू होती, मी सतत या कोरोनाच्या काहिलीमध्ये ज्या पद्धतीने जळत होतो, ती माझ्या या मी पॉझिटिव्ह आलो या पुस्तकाची प्रेरणा आहे. खरं म्हणजे आपणा सर्वांना माहीत आहे की 2020 आणि 2021 ही 2 वर्ष जगामध्ये कोरोनाने हाहाकार माजवून टाकलेला होता. अगदी जग ज्या पद्धतीनं वाटचाल करत होतं त्या काळामध्ये ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. अगदी भयावह अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. भीतीदायक अशा प्रकारचं वातावरण या कोरोनाने निर्माण केलेलं होतं. आणि मी या काळामध्ये पॉझिटिव्ह आलो आणि पॉझिटिव्ह आलो असताना दवाखान्यामध्ये भरती झालो. त्यानंतर मग मला सुट्टी झाली. 2021ला माझे बाबा कोरोना पॉझिटिव्ह आले. माझं त्या काळामध्ये फार मोठं नुकसान झालं. माझे बाबा मी त्या ठिकाणी गमावले या कोरोनाच्या कालखंडामध्ये. आणि मग मी खूप अस्वस्थ झालो. त्यानंतर 1 वर्ष मी सतत अस्वस्थ होतो. माझ्या मनामध्ये अशा प्रकारच्या वेगळ्या प्रकारचा माझ्या मनाला त्रास होत होता. आणि या माझ्या अस्वस्थतेचं कुठेतरी विरेचन झालं पाहिजे, कुठेतरी ही अस्वस्थता घालवली गेली पाहिजे. आणि त्यासाठी लेखनाचा एकमेव मार्ग मला वाटला. मी यापूर्वी कविता लिहित होतो, स्फुट लेखन करीत होतो, काही लेख लिहित होतो. आणि मग जेव्हा मी अशा प्रकारचं या कोरोनाच्या संदर्भामध्ये माझ्यासोबत घडलेल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या मी लिहायला लागलो, त्यावेळेस 2-3 पान लिहिल्यानंतर माझी अस्वस्थता थोडीशी कमी झाल्यासारखी वाटली. मग लिहित गेलो. माझी 300 पानं जवळपास लिहून झाली. त्यावेळेस बऱ्यापैकी माझ्या या भावनांचं विरेचन झाल्यासारखं वाटलं. आणि म्हणून मला असं वाटतं मेधाजी की मी पॉझिटिव्ह आलो या पुस्तकाच्या लेखनामागे माझी ही कोरोनाने केलेली जी मनोवस्था आहे, माझी जी घालमेल आहे मनाची, ती खऱ्या अर्थानं प्रेरणा आहे असं मला वाटतं मेधाजी. व्यक्ती, विचार किंवा एखादी कृती
क्रौंचवधासारखी एखादी घटना संवेदनशील मनांना लिहिण्यास उद्युक्त करते. परंतु तुमच्यातील घुसमट, तुमच्यातील अस्वस्थतेनं तुम्हाला लिहिण्याची प्रेरणा दिली आणि व्यक्त झाल्यानंतर तुम्हाला शांत वाटलं, हे खरंच अद्भुत आहे सर. डॉक्टर स्मिता, सामान्यांना अनभिज्ञ असलेला हा गर्भपात कायदा मुळात होता तरी काय, आणि मग त्यात कोणता बदल झाला पाहिजे असं डॉक्टरांना वाटलं आणि तो तसा झाला का? भारताचा गर्भपात कायदा 1971 मध्ये अस्तित्वात आला. त्याच्या आधी गर्भपात हा फौजदारी गुन्हा होता आणि अगदी 1971च्या कायद्याप्रमाणे सुद्धा तो एक फौजदारी गुन्हा होता, कारण ते जे आपलं ओरिजिनल कलम आहे ते बदललेलं नाही आहे. पण 1971 मध्ये गर्भनिरोधनाची साधनं जर कुचकामी ठरली, फेल्युअर झालं किंवा स्त्रीच्या जीवाला फार धोका असेल, तर अशा काही फार हाताच्या बोटावर मोजता येण्यासारख्या गोष्टींसाठी तुम्ही गर्भपात करू शकता, तोही 20 आठवड्यापर्यंत. आणि 12 आठवड्यानंतर जर गर्भपात करायचा असेल तर त्याला 2 डॉक्टरांची अनुमती हवी. नंतर गर्भपात करण्याचं जे ठिकाण आहे ते काही ठराविकच असलं पाहिजे. अशा अनेक अटी शर्तींवर तो आपला गर्भपात कायदा अस्तित्वात आला. आणि त्यालासुद्धा जर कोणी जर पळवाट काढली किंवा काही दोषी आढळलं तर फौजदारी गुन्हा त्याला दाखल करता येऊ शकतो, असा तो कायदा आहे. 1971 नंतर काय झालं की हळूहळू खूप मोठी प्रगती झाली, वैद्यकीय शास्त्रात प्रगती झाली. MRI, सोनोग्राफी, CT स्कॅन ही सगळी तंत्र उपलब्ध झाली. आज तर सोनोग्राफी आम्ही नाही केली तर लोक आम्हाला विचारतात की सोनोग्राफी का नाही केली डॉक्टर. तर अशी तंत्र प्रगत झाली. औषधांमध्ये खूप प्रगती झाली. आज जनुकीय अभ्यास तुम्हाला करता येऊ शकतो. जर ती स्त्री गरोदर आहे तर तिचा जनुकीय अभ्यास करून तुम्ही बाळात काही व्यंग आहे का वगैरे हे शोधू शकता. तर शास्त्र प्रगत झालं, पण कायदा तिथेच राहिला. आणि त्याच्यामुळे काय झालं की 20 आठवड्यानंतर काही आपल्या गर्भातली व्यंग जी असतात ती कळू शकतात. काही हृदयातली व्यंग, मेंदूतली व्यंग ही अगदी 23-24 आठवडे किंवा त्याच्यानंतरही कळतात. तर अशा जर तुम्हाला व्यंग कळलं तर तुमचे हात बांधलेले आहेत, कारण तुमचा कायदा तर जुना आहे आणि शास्त्र तर प्रगत झालं आहे. हा जो गोंधळ व्हायला लागला, इथे डॉक्टर दातारांना वाटलं की ह्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. शिवाय बलात्कार पीडिता, अल्पवयीन मुली की ज्या पोट दिसायला लागल्यावरच सांगतात आणि तेव्हा त्यांचे 20 आठवडे उलटून गेलेले असतात आणि अवांछित अपत्य जन्माला येतात. तर ह्या सगळ्या ज्या स्त्रिया येत होत्या, पेशंट्स त्यांच्याकडे येत होते, त्यांना बघून त्यांना असं वाटलं की हा कायदा बदलला पाहिजे. आणि आज आपण पूर्वी कबुतराच्या पायाला चिठ्ठी बांधून लोक पाठवत होते, आज आपण ईमेल पाठवतो. मग इथे आपण प्रगत होऊ शकतो, तर हा गर्भपात कायद्यात आपण प्रगती का नाही करत आहोत? आणि याच्यामुळे गर्भपात कायदा बदलण्यासाठी त्यांनी आवाहन दिलं. आता जो कायदा बदलला आहे तो 24 आठवड्यापर्यंत आता संमत झालेला आहे. त्याच्यात सुद्धा असं झालं होतं की तो अविवाहित महिलांसाठी नव्हताच, तो फक्त विवाहित महिलांसाठी संमत झाला, जो 2021ला संमत झाला तो. आणि त्याच्यासाठी डॉक्टरांनी परत रिट पिटिशन फाईल केलं आणि त्याच्यानंतर आता हा कायदा जो आहे तो 24 आठवड्यापर्यंत संमत झाला आहे. अजूनही त्यांची लढाई चालू आहे की त्याला मर्यादा नसावी, पुढे कितीही दिवसांनी तुम्हाला गर्भपात करता येऊ शकेल असा तो कायदा असावा. कारण आज वैद्यकीय ज्ञानामुळे गर्भपात अतिशय सुरक्षित झाला आहे. म्हणजे 20 आठवड्यानंतरचा गर्भपातही आता कठीण उरलेला नाही आहे. तर जर अशी परिस्थिती असेल, गर्भात गंभीर व्यंग असेल, तर हा कायदा अशा प्रकारे स्त्रीच्या पायातलं ते जोखड बनू नये. मंडळी, गर्भपात कायदा हा स्त्रीच्या पायातील जोखड बनू नये यासाठी आटापिटा करणारे डॉक्टर निखिल दातार हे मुळात एक संवेदनशील व्यक्ती आहेत. उत्तम डॉक्टरी व्यवसाय करत असताना कायदा समजून घेण्यासाठी त्यांनी वकिलीची परीक्षा दिली. त्यातही ते इतके पारंगत झाले की त्यांना नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या मुंबई शाखेत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य कायदा या विषयावर लेक्चर्स देण्यासाठी आमंत्रित केलं जातं. म्हणजे मित्रहो, आश्वासक वाटणाऱ्या पांढऱ्या शुभ्र एप्रिलमध्ये सतत वावरणारे डॉक्टर प्रसंगी काळा डगला घालून लढायला उभे ठाकतात, तेव्हाही तितकेच आश्वासक वाटतात. आपण आता या संघर्षाबद्दलचं मत ऐकूया दस्तूर खुद्द डॉक्टर निखिल दातार यांच्याकडून. की हा कायदा हा मुळात किंवा हा लढा मुळात गर्भपाताचा नाहीच आहे.
हा जो लढा आहे हा मुळामध्ये स्त्रीच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा लढा आहे. ती काय म्हणते, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचे उद्धारी असं आपण म्हटलेलं आहे, तेव्हा तो अधिकार तिला असला पाहिजे. ती काय म्हणते त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. एखादी व्यक्ती अशी असेल की जी म्हणेल की बाबा मला गर्भपात हा एथिकली किंवा मॉरली मान्यच नाही, त्याला काय कोणी, त्या स्त्रीला काय कोणी पकडून आणून तिला काय गर्भपात केला पाहिजे असं काय कोणी सांगत नाहीये. पण एखादी पूर्णपणे वेगळ्या परिस्थितीमध्ये असलेली जेव्हा स्त्री असेल, समजा एखादी बलात्कार पीडित महिला असेल किंवा एखादी 14 वर्षाची मुलगी असेल की जिला गर्भ राहिलेला आहे, किंवा एखाद्या स्त्रीच्या बाबतीमध्ये अतिशय गंभीर अशा प्रकारचं व्यंग बाळामध्ये सापडलेलं आहे, आणि जेव्हा ती मुलगी असं म्हणते किंवा ती आई असं म्हणते होणारी की ह्या मुलाला जन्म देणं हे म्हणजे स्वतःवरती, कुटुंबावरती, कुटुंबातल्या इतर सदस्यांवरती आणि जन्मलेल्या बाळावरती सुद्धा अन्यायकारक असणार असल्यामुळे मला हे करायला नको आहे किंवा मला हा जन्म द्यायचा नाही आहे, तेव्हा ती एका पूर्णपणे वेगळ्या परिस्थितीतून येते आहे. आणि तिच्यावरती सुस्थितीत असलेल्या समाजातल्या लोकांनी काहीतरी बंधनं घालणं आणि आम्हाला असं वाटतं म्हणून तू अमुक केलं पाहिजे असं असता कामा नये, हे खरं म्हटलं जर का तर या संपूर्ण लढ्याच्या मागचं स्वरूप आहे. त्यामुळे जे लोक असं म्हणत असतील की बाबा आम्हाला गर्भपात मान्य नाही, त्यांनी गर्भपात करू नये, पण ज्यांना त्याची खरंच गरज आहे त्यांना समाजाने कायद्याने अननेसेसरीली अडवू नये आणि अडवणूक करू नये, ही खरी म्हटली जर का तर या सगळ्या प्रकारातली भूमिका आहे. 1971 साली कायदा होता, उत्तम कायदा होता, त्या दृष्टीने अतिशय प्रोग्रेसिव्ह कायदा होता. परंतु विषय असा झाला हळूहळू 71 साली म्हटलं जर का तर 1970 साली माझा जन्म झाला. माझी आई डॉक्टर सुधा राहतात, गोरेगावातले सगळे लोक तिला ओळखतात. मी माझ्या आईच्या पोटात जेवायला होतो त्यावेळेला माझ्या आईची सोनोग्राफी झालेली नव्हती, कारण की तेव्हा सोनोग्राफीच नव्हती. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की गेल्या 50 वर्षामध्ये वैद्यकीय क्षेत्रात अनेक सुधारणा झाल्या, कितीतरी पुढची टेक्निक्स आली, ही सगळी प्रोसिजर गर्भपात करण्याची सेव्ह झाली, पण कायदा मात्र अजूनही तसाच जुना आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचा विषय असा की आज समजा जर का तुमच्या हातामध्ये मोबाईल असताना तुम्हाला जर का कोणी असं म्हटलं की नाही मोबाईल जरी असला तरी अमुक कारणासाठी मात्र तू आंतरदेशीय पत्र लिहूनच पाठवलं पाहिजेस, तर ते जितकं इलॉजिकल आहे तितकंच इलॉजिकल 50 वर्ष जुन्या कायद्याने आज देश चालवणं हे आहे. आणि त्याच्या सुटीसाठी कुठेतरी वैद्यकीय क्षेत्रातल्या सुधारणा, समाजात झालेले बदल, त्यांच्या अपेक्षा आकांक्षांमध्ये झालेले बदल आणि कायदा आणि त्याचा स्पीड यांच्यामध्ये जी प्रचंड तफावत निर्माण होत होती की ज्याच्यामुळे परिस्थिती अशी येत होती की एखादी अशी मुलगी आमच्याकडे आलेली आहे की जिला 22 आठवडे प्रेग्नन्सी आहे, ती मुलगी आमच्याकडे आमच्याकडे किंवा कुठल्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये येते आणि आपण डायग्नोज करतो की ह्या मुलाला ब्रेनच नाही आहे, ह्या मुलाला डोकंच नाही आहे, ब्रेनच नाही आहे, आणि आपल्याला याची कल्पना आहे की हे मूल जिवंत राहू शकणार नाही किंवा त्याला काय अर्थ नाही आहे वगैरे वगैरे. पण आम्ही सांगणार काय की हे जरी असं असलं तरी पण तुला मात्र कंपल्सरी डिलिव्हरी करावीच लागेल. पुढे 4 महिने ही प्रेग्नन्सी वागवावीच लागेल. डिलिव्हरी कॉम्प्लिकेटेड झाली तरी ती करूनच घ्यावी लागेल. का? कारण तू 20 आठवड्याच्या पलीकडे गेलेली आहेस. बरं, ह्याच्यात तिचा गुन्हा काय? तर ती कुठलं तरी काम करणारी मोलकरीण आहे, ती कुठल्या तरी सरकारी हॉस्पिटलमध्ये जाते, तिला सोनोग्राफीसाठी वेळच्या वेळेला तारीख मिळत नाही म्हणून तिला उशीर होतो, एवढाच तिचा गुन्हा. आणि ह्या गुन्ह्यासाठी आपण कायदा म्हणून तिला अशा प्रकारची शिक्षा देतोय. त्यामुळे ही जेव्हा तफावत जाणवायला लागली तेव्हा असं जाणवलं की याच्यासाठी कायदा बदलायला पाहिजे, कारण कायदा माणसासाठी आहे, माणूस कायद्यासाठी नाहीये. नारायणे सर, करोना बाधित झाल्याचं शिक्कामोर्तब झालं की त्या पेशंटला लगोलग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला लागायचं आणि मानसिक पाठबळ देणाऱ्या जोडीदाराला किंवा नातेवाईकांना साधं भेटताही यायचं नाही. शारीरिक त्रास काही जणांना असेल नसेल, पण हे आपल्या माणसांपासूनचं डिस्टन्सिंग पेशंटला अधिक त्रासदायक ठरत होतं. घरी असलेल्या तुमच्या पत्नीला तर वेगळाच लढा द्यावा लागला होता, तर त्यांची मनोवस्था काय होती ते सांगाल? मी कोरोना पॉझिटिव्ह आलो ही गोष्ट माझ्या पत्नीला मी सर्वप्रथम सांगितली आणि ती अगदी हादरूनच गेली. कारण त्या काळामध्ये एखादा घरचा व्यक्ती पॉझिटिव्ह येणं ही काही साधी गोष्ट नव्हती.
आणि मी घरचा प्रमुख म्हणून पॉझिटिव्ह आलो होतो त्यावेळेस, तर सर्व घरच्यांना हादरून जाणं साहजिकच होतं. माझी पत्नी अगदी घाबरलेलीच होती. तुम्ही पॉझिटिव्ह कसे आलात हो, आता कसं होईल, अशा प्रकारचं तिला वाटायला लागलं. पण यातून सावरणं तर आवश्यकच होतं. पण तिच्या भावनांशी मी कसं एकरूप होऊ, तिच्या मनोवस्थेशी मी कसं एकरूप होऊ. ती या घरामध्ये मुलांसोबत आणि आईसोबत होती. आता मी पॉझिटिव्ह आलो त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाणं मला खूप आवश्यक होतं. पण तरी सुद्धा तिच्या मनाची तयारी होत नव्हती. याचं कारणही असं होतं की कोरोनाने वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण केलेलं होतं. कोरोना हा शारीरिक दृष्टीने माणसाला पोखरतच होता, पण मानसिक दृष्टीने सुद्धा त्यांनी पोखरच नेण्याचा प्रयत्न सातत्यानं केलेला होता. एवढंच नाही तर सामाजिक बहिष्कृतता जी आहे ती सुद्धा कोरोना येणाऱ्या पॉझिटिव्ह येणाऱ्या माणसाला खऱ्या अर्थानं खूप त्रास देत होती. त्याच्यामुळे साहजिकच आहे की आपला पती हा हॉस्पिटलमध्ये भरती होणार आहे, 15 दिवस येणार नाही. त्याच्यामुळे तिच्या मनोवस्थेची एकदम वेगळ्या प्रकारची अवस्था झालेली होती. आणि ती मनोवस्था सुद्धा मी आपल्या या चित्रणामध्ये सांगितलेली आहे. आपणा सर्वांना माहिती आहे वाचकांना की जेव्हा मी पॉझिटिव्ह आलो त्याच्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी माझ्या पत्नीची तब्येत बिघडली, ती खूप आजारी झाली आणि सतत ती अनेक दिवस आजारी राहिली. त्यातून सावरत नव्हती. एकटीला तिला दवाखान्यात जावं लागत होतं, एकटीला तिला रक्त तपासायला जावं लागत होतं. जवळपास 3-4दा तिला चाचण्या करायला जावं लागलं, टेस्टला जावं लागलं. ती प्रत्येक वेळेस निगेटिव्ह आली तरी सुद्धा तिला तिचं आजारपण खूप त्रास देत होतं. त्या आजारपणामध्ये छोट्या छोट्या मुलांना सांभाळणं, मुलाची तब्येत बिघडलेली होती, मुलीचा अभ्यास होता, आईच्या तब्येतीचे वेगवेगळे काही गोष्टी निघत होत्या. आणि अशा अवस्थेमध्ये एक प्रमुख म्हणून तिला त्या ठिकाणी जबाबदारी सांभाळावी लागली. तरी सुद्धा मी तिकडे ऍडमिट असताना आणि तिकडे आई वडील तिचे म्हणजे माझी सासू सासरे सुद्धा इकडे दुसऱ्या दवाखान्यामध्ये ऍडमिट होते. आणि अशा अवस्थेमध्ये एका बाजूने आई वडील खूप अत्यवस्थ अवस्थेमध्ये आहेत, मी तिकडे भरती आहे, कोणाला काही खबर नाही की काय होणार काय नाही, फोननी फक्त एकमेकांशी संपर्क साधणं सुरू आहे. अशा अवस्थेमध्ये तिची मनोवस्था फार भयानक होती आणि ती माझ्या पुस्तकामध्ये मी चित्रित केलेली आहे. मेधाजी सर, मागे वळून पाहताना जाणवतं की आपण सर्वांनीच खूप कठीण काळातून मार्गक्रमण केलं. डॉक्टर, या संघर्षासाठी डॉक्टर निखिल यांनी चोखाळलेला मार्गही असाच काट्याकुट्यांनी भरलेला असणार. कारण कुठलाही बदल हा सहजासहजी स्वीकृत होत नसतो, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. तुम्हाला हा संघर्ष करताना कुठल्या कुठल्या पातळीवर विरोध झाला? या गर्भपात कायद्यासाठी संघर्षाला अनेक पातळींवर विरोध झाला. म्हणजे पहिलं होतं की वैद्यकीय व्यावसायिकांकडनंच पहिला विरोध झाला, कारण काही गोष्टी बिनबोभाट चालू होत्या आणि आता त्याला काहीतरी धक्का बसणार होता, त्याच्यामुळे हा विरोध होता. दुसरा होता काही धार्मिक संस्थांनी काही आक्षेप घेतले, म्हणजे अगदी थेट परदेशातूनही फोन आले की आमच्या धर्मात गर्भपातच संमत नाही आहे, त्यात तुम्ही इतक्या मोठ्या गर्भाचं करायला सांगताय, जरी ते व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये असलं तरी अशी मुलं आम्हाला आणून द्या, आम्ही सांभाळू. तर असा एक त्यांचा एक दबाव होता, काही धमक्या वगैरे पण आल्या, त्यांचा एक विरोध होता. न्यायव्यवस्थेचा सुद्धा म्हणजे त्या ॲक्सेप्टच करत नव्हते की असं काही आहे. तर हा विरोधच म्हणायला हवा, कारण त्यांनी उशीर लावला या प्रश्नाकडे बघण्यासाठी. तर तो एक विरोध होता. प्रत्यक्ष पेशंटकडनं विरोध होता की म्हणजे हळूहळू कळायला लागलं होतं की हे चुकतंय काहीतरी, किंवा आपण जे असा गर्भ असला तर जे भोंदूंकडे वगैरे जात होते, स्त्रियांच्या आयुष्याला जीवाला दुखापत होत होती, हे कळत होतं. पण त्यांचं ते धाडस नव्हतं की येऊन डॉक्टरांकडे, डॉक्टर सांगतायत ते ऐकण्याचं. कधी त्या स्त्रियांना कळत होतं पण त्यांच्या कुटुंबियांकडनं विरोध होत होता. म्हणजे व्हायचं असं की 200 अर्ज आले समजा, तर जवळजवळ 70-80 बायका पुढे यायच्या हा गर्भपात करून घ्यायला आणि ही न्यायालयीन लढाई लढायला 20 आठवड्यानंतरची. तर असा एक हाही त्यांचा विरोधच होता. दुसरं होतं की काही पेशंटचं सगळं आम्ही करून दिलं काम, डॉक्टरांनी न्यायालयीन लढाई लढली, त्यांना न्याय मिळवून दिला, आणि त्याच्यानंतर कोणीतरी कान भरवले म्हणून ते आमच्यावर त्यांनीच आक्षेप की तुमच्यामुळे असं झालं आणि असं आम्हाला तो गर्भपात करावा लागला. आणि म्हणजे अशा ह्या अनेक पातळ्यांवर विरोध झाला या संघर्षाला. पण अर्थात ज्याचा शेवट गोड ते सारच गोड, त्यामुळे विसरून जायचं आता ते.
सर, पुन्हा तुमच्याकडे येते. तुमच्या उपशीर्षकात तुम्ही म्हटलंय की हा स्वानुभव आहे. तो तसा आहेच, त्याबद्दल दुमत नाही, परंतु अतिशय संवेदनशीलतेने तुम्ही आजूबाजूला असलेल्या पेशंटच्या व्यक्तिरेखांच्या मनोवस्थेचं देखील सुरेख चित्रण केलेलं आहे या पुस्तकात. त्या व्यक्तिरेखांमध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांना साधर्म्य जाणवेल. त्या व्यक्तिरेखांबद्दल थोडं सांगा ना. ही गोष्ट खरी आहे की ते माझं स्वानुभव कथन आहे, पण तरी सुद्धा ओघाने हॉस्पिटलमध्ये असेल, परिसरामध्ये असेल, काही व्यक्तिरेखा या माझ्या सोबत आलेल्या आहेत, माझ्यासोबत वावरत आहेत, दवाखान्यामध्ये आहेत, मला ते दिसत आहेत, माझ्याशी संवाद साधत आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या स्वभाव धर्मांचं असेल, त्यांच्या एकूणच मनोवस्थेचं असेल, ते चित्रण त्या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसेल. आपणा सर्वांना माहिती आहे की त्या चित्रणांमध्ये पांडुरंग देवडेंची जी व्यक्तिरेखा आहे ती फार वेगळ्या प्रकारची आहे. हा पांडुरंग देवडे त्या ठिकाणी भरती होतो, मला साथ देतो, माझ्यासोबत माझं मानसिक बल मला निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या मनाची घालमेल झालेली आहे. सुरुवातीला ती नसेल, पण त्याच्या घरी सुद्धा ही चाचणी झालेली असल्यामुळे कोण येईल याचा त्याला अजूनही काही थांगपत्ता लागलेला नाही. त्याची मुलगी हॉस्पिटलमध्ये नंतर येते, ती पॉझिटिव्ह येते आणि ती अगदी खिळखिळीत आहे, आजारी आधीच असलेली आहे आणि त्याच्यामुळं त्याला खूप चिंता लागून आहे. त्याच्यात तो कसा बदलत जातो, म्हणजे सुरुवातीला भरती झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर मुलगी जेव्हा त्याची भरती होते, 60-65 पर्यंत तिचे ऑक्सिजन लेवल होते आणि त्याच्यानंतर तो कसा बदलत जातो, अशा प्रकारचं वर्णन मी त्या व्यक्तिरेखेचं केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला दिसेल की लोकेश बालपांडे हा कसा अगदी मला हसवणारा असेल, विनोद करणारा असेल, पण त्याचा भाऊ जेव्हा कोरोनाने जातो तेव्हा त्याची कशी मनोवस्था बदललेली आहे हे सुद्धा आपल्याला त्या पुस्तकामध्ये दिसेल. एवढंच नाही तर मग ते खुंटवाले काका असतील किंवा पोलीसवाले असतील पेशंट, किंवा हॉस्पिटलमध्ये भरती असलेले जे पेशंट असतील, किंवा दणकट असलेले आजोबा असतील आपल्या नातवासोबत आलेले, या आजोबाचं वर्णन सुद्धा मी वेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे. म्हणजे आपल्या नातवासाठी एखादी आजोबा त्या ठिकाणी त्याची काळजी घ्यायला येतो आणि अगदी कोरोनाचे बॉम्ब ज्याला म्हणू ते सगळे परिसरामध्ये लागलेले आहेत. आम्ही सगळे बॉम्ब घेऊन त्या ठिकाणी आहोत आणि तो एकटाच निगेटिव्ह असलेला साधारणतः 75 वर्षाचा आजोबा आपल्या नातवासोबत त्या ठिकाणी येतो आणि कोरोनाला आव्हान देतो, ते सुद्धा आपल्याला दिसेल. दुसऱ्या भागामध्ये माझ्या वडिलांचं आणि माझं ज्या पद्धतीनं मी एकूण चित्रण केलेलं आहे, माझ्या वडिलांची मनोवस्था असेल ते सुद्धा चित्रित केलेली आहे. खूप साऱ्या व्यक्तिरेखा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात आणि आपल्याला या व्यक्तिरेखेंचे वेगवेगळे जे काही मनोवस्था आहे ते सुद्धा दिसेल मेधाजी. डॉक्टर, फक्त तिच्यासाठी ही एक नितांत सुंदर अशी साहित्यकृती आहे. तुम्ही एक लेखक म्हणून या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय सांगा? फक्त तिच्यासाठी या पुस्तकाचं वैशिष्ट्य जे मला वाचकांनी सांगितलं ते मी सांगते इथे. खूप रंजक, कारण कायद्याविषयी इतकी इंटरेस्टिंग आणि रंजक पुस्तकं कमी आहेत, तर एकदा हातात घेतलं की खाली ठेवत नाही. वर्णनात्मक शैली, म्हणजे मला वाचक सांगतात की आम्ही एखादा चित्रपट बघतोय असं आम्हाला वाटतं, इतकं ते ओघवतं आहे. दुसरं आहे की काही जण मला म्हणतात की इट इज लाईक अ रेफरन्स गाईड, म्हणजे हा कायदा कसा बदलला, आधी काय होता आणि किती पातळ्यांवर तो बदलावा लागला, तर ह्याचं एक रेफरन्स गाईड म्हणून हे पुस्तक आहे. तर पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं मुखपृष्ठ फार सजेस्टिव्ह आहे, सतीश भावसारांनी केलेलं. म्हणजे एक उमललेलं फूल आहे आणि एक उमलण्याच्या आधीच त्याने मान टाकली आहे, असं ते एक खूप सजेस्टिव्ह मुखपृष्ठ आहे त्याचं. उत्तम छपाई आणि खूप नवरसांचा परिपोष आहे असं म्हणेन मी, कारण त्याच्यात खूप गमतीशीर गोष्टी पण आहेत, गंभीर आहे, करुण आहे, पण असं एक छान खेळकर अशा ह्याच्यात ते पुस्तक झालं आहे. तर अशी मी काही वैशिष्ट्य नमूद करू इच्छिते. अर्थात मला वाचकांनीच सांगायचं आहे, वाचकांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला या पुस्तकावर, त्यामुळे खूप माझा हुरूप वाढला आहे. पण हे पुस्तक अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. त्याच्यात गमती ज्या आहेत, त्याच्यात एक गंमत म्हणजे डॉक्टर दातारेंनी त्याचा इतका ध्यास घेतलेला ह्या लढ्याचा की आम्ही एकदा लग्नाला गेलो आणि लग्न आदल्याच दिवशी होऊन गेलं होतं. तर त्याचा असा एक मजेशीर किस्सा आहे त्याच्यात. असे अनेक हेलावणारे प्रसंग आहेत त्याच्यामध्ये, किंवा एक डॉक्टर कसा घडतो आणि किती त्याला कठीण परिस्थितीतनं जावं लागतं ह्याचाही उहापोह आहे.
आपल्या सिस्टीमवरती भाष्य आहे. तर अशी काही वैशिष्ट्ये आहेत त्या पुस्तकाची. खरंय डॉक्टर, आपण निर्मिलेली साहित्यकृती वाचकाला आवडू लागली की लेखक भरून पावतो, कृतकृत्य होतो. नारायण सर, तुम्हाला सुद्धा वाचकांच्या भरपूर प्रतिक्रिया आल्या असतील, भरभरून आल्या असतील, कारण की त्या काळात हा विषय सगळ्यांच्याच जीवनमरणाचा विषय बनला होता. त्या प्रतिक्रियांविषयी जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे आणि श्रोत्यांनाही असेलच. त्याबद्दल माझं पुस्तक हे जानेवारी 2023 प्रकाशित झालं. त्याच्यानंतर लगेच या पुस्तकाच्या बऱ्याच प्रती खपल्या, ग्रंथालयाला या पुस्तकाच्या बऱ्याच मागण्या आल्या आणि त्याच्यानंतर वाचकाच्या मला विविध प्रकारच्या प्रतिक्रिया यायला लागल्या. त्या प्रतिक्रिया कशा प्रकारच्या होत्या, तर ते पुस्तक वाचताना हे जे वाचक होते ते मला फोन करून असं सांगत होते की सर, आम्ही जेव्हा पुस्तक वाचत होतो तर ते पुस्तक वाचताना अक्षरशः आम्ही सुद्धा कोरोनाचा अनुभव घेत होतो. आम्हाला असं वाटत होतं की आम्ही कोरोनाचा काळच अनुभवत आहोत. सर, हे पुस्तक म्हणजे फक्त तुमचंच पुस्तक नाही, तुमचेच अनुभव नाही, तर आम्ही सुद्धा अशा प्रकारचं सोसलेलं आहे, आम्ही हे सगळं जीवन भोगलेलं आहे, आम्ही खऱ्या अर्थाने हे सहन केलेलं आहे, आम्ही हे अनुभवलेलं आहे, असे मला ते वाचक सांगत होते. एवढंच नाही तर मला काही वाचक असं सांगायचे की सर, हे पुस्तक जे आहे तुम्ही हॉस्पिटलमध्येच लिहिलं आहे काय, तुम्ही डायरी रूपाने ते लिहिलेलं आहे काय. मला त्यावेळेस खूप आश्चर्य वाटायचं, कारण ते असं म्हणायचे की अगदी बारीक सारीक वर्णन तुम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. आम्हाला असं वाटतं की तुम्ही ते रात्री तिथे लिहत असाल रात्रीला, पण मी तुम्हाला खरं सांगतो, मी त्यावेळेस ते पुस्तक लिहित नव्हतो. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 1 वर्षानंतर मी ते पुस्तक लिहायला घेतलं आणि ज्या पद्धतीनं मी ती लिहित होतो त्यावेळेस सगळे पात्र, सगळे घटना, प्रसंग त्या ठिकाणी येत होते. प्रतिक्रिया अशाही येत होत्या वाचकांच्या की अगदी आम्ही सुद्धा अशा प्रकारचा आता लिहू शकतो. तुमचे जे अनुभव आम्ही पाहिले, तुमची लिहिण्याची पद्धती आम्ही पाहिली, तुमची भाषा आम्ही पाहिली, सहज अशा प्रकारचे तुम्ही ज्या पद्धतीनं भाषा शैली वापरलेली आहे ती आम्ही पाहिली. तर आता आम्हाला असं वाटतंय की आम्ही सुद्धा आमचे अनुभव लिहावेत. आम्ही 7-7, 8-8 दिवस, 15-15 दिवस ऍडमिट होतो, आयसीयू मध्ये होतो, आमची मरणासन्न अवस्था झालेली होती आणि त्याच्यामुळे आम्ही सुद्धा आता अशाच प्रकारचं पुस्तक लिहू. मग मी त्यांना सांगायचो की नक्की लिहा. तुम्ही जर नाही समजा तुम्हाला पुस्तक लिहिणं झालं, तुम्ही लेखाच्या रूपामध्ये लिहा, मी त्याचं पुस्तक करेल, मी संपादन करेल. अशा प्रकारे अनेक वाचकांना मी सांगितलं आणि अनेक वाचकांच्या अशा प्रकारच्याच प्रतिक्रिया या पुस्तकाच्या निमित्तानं मला मिळाल्या. खूप प्रतिसाद वाचकांचा या पुस्तकाला मिळालेला आहे असं आपल्याला दिसून येईल. मेधाजी, वाचक जर सुज्ञ असेल, त्याला समाजभान असेल तर सोन्याहून पिवळं. आता आपण ऐकूया फक्त तिच्यासाठी या पुस्तकावरील मृदुला राजवाडे यांची प्रतिक्रिया. मृदुला या एक मुक्त पत्रकार आहेत आणि त्याआधी त्या वार्ताहर, उपसंपादक, वृत्त समन्वयक, सोशल मीडिया मॅनेजर अशा विविध पदांवर कार्यरत होत्या. नमस्कार. काही दिवसांपूर्वी फक्त तिच्यासाठी संघर्ष गर्भपाताच्या हक्कासाठी हे डॉक्टर स्मिता दातार लिखित पुस्तक माझ्या वाचनात आलं. आजवर आपण अनेक स्त्रियांच्या प्रश्नांशी भाष्य करणारी पुस्तकं वाचली आहेत, लेख वाचले आहेत, पण स्त्रियांच्या आरोग्यविषयक अशा वेगळ्याच समस्येवर हे पुस्तक भाष्य करतं. भारतीय संविधानाने स्त्रियांना गर्भपाताचा अधिकार दिलेला आहे, मात्र त्यात अपेक्षित सुधारणा व्हावी म्हणून गोरेगावातील डॉक्टर निखिल दातार यांनी दीर्घकालीन लढा दिला. या लढ्यामधील काही घटना, प्रसंग, त्या कायद्यात झालेली सुधारणा ह्यावरही जरी हे पुस्तक भाष्य करत असलं तरीही ते अत्यंत प्रभावी, रोमांचकारी, अत्यंत रसपूर्ण झालेलं आहे. अशा एखाद्या कायदेशीर लढ्याविषयी भाष्य करणारं पुस्तक असलं की ते वृक्ष किंवा पारिभाषिक संज्ञांमध्ये अडकण्याची फार शक्यता असते.
मात्र डॉक्टर स्मिता दातार यांनी या पुस्तकाला डॉक्टर निखिल दातार यांचं बालपण, त्यांची जडणघडण, त्यांची मूळ असलेली संघर्षमय वृत्ती ह्या सगळ्याची जोड देत अत्यंत प्रवाही अशा पुस्तकाची रचना केलेली आहे. तरीही हा एक उत्तम संदर्भ मूल्य असलेला ग्रंथही म्हणता येईल. स्त्रियांच्या गर्भपाताच्या कायद्यात झालेले बदल, त्यासाठी दिलेला लढा, त्याविषयीची विविध कात्रणं, त्याविषयीची विविध तथ्य, त्यात मांडलेले मुद्दे, ह्या सगळ्याचा आढावा या पुस्तकात घेण्यात आलेला आहे. त्यामुळे भविष्यात एखाद्याला जर या विषयावरती अभ्यास करावा असा वाटला, रिसर्च करावं असं वाटलं, तर त्यासाठीही हे पुस्तक अत्यंत उपयोगी ठरणार आहे. हे पुस्तक लिहिल्याबद्दल आणि डॉक्टर निखिल दातार यांचा हा कायदेशीर लढा शब्दांकित केल्याबद्दल डॉक्टर स्मिता दातार यांचं खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे की या निमित्ताने एक महत्वाचा विषय वाचकांपर्यंत पोहोचतोय आणि त्याला लोकमान्यताही मिळते आहे. आशयघन, नेमक्या आणि मोजक्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद मृदुला. मी पॉझिटिव्ह आलो या पुस्तकावर व्यक्त होण्यासाठी आज इथे आले आहेत प्राध्यापक डॉक्टर संदीप भेले. बदलापूर येथील आदर्श महाविद्यालय येथे ते मराठीचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ऐकूया डॉक्टर संदीप भेले. मी पॉझिटिव्ह आलो या साहित्यकृतीचं मुखपृष्ठ जेव्हा मी समाज माध्यमांवर बघितलं तेव्हाच या मुखपृष्ठाने माझं मन आकर्षित केलं. मी लगेचच ग्रंथालयाकडनं एक प्रत मागवली. तिसऱ्या दिवशी जेव्हा प्रत घरी आली तेव्हा मुखपृष्ठाबरोबरच सुमारे 300 पृष्ठांनी माझं मन आकर्षित केलं. जागतिक कोरोनाच्या सुनामीमध्ये वर्धेमध्ये राहणाऱ्या प्राध्यापक नारायणे यांच्या छातीत कसा प्रवेश केला याचं चित्तथरारक, मनोवेधक चित्रण आपल्याला या साहित्यकृतीमध्ये बघायला मिळते. लेखकांनी या साहित्यकृतीमध्ये अनेक हृदयद्रावक चित्रण, दुःखद चित्रण चित्रित केलेले आहे. पहिल्या भागामध्ये लेखक जेव्हा पॉझिटिव्ह येतात तेव्हा पत्नीची मनोवस्था, तर दुसऱ्या भागात वडिलांचं निधन होते तेव्हा आईची अगतिकता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. याबरोबरच अनेक अशी पात्र आहेत की लेखकांनी वास्तववादी पात्र या ठिकाणी उभे केलेले आहेत. ही अवस्था म्हणजे जागतिक लेवलवरची आहे, कारण प्रत्येक माणसाने याचा अनुभव घेतलेला आहे आणि प्रत्येक माणूस या कालखंडाचा साक्षीदार आहे. मी पॉझिटिव्ह आलो तेव्हा माझ्या अवतीभोवती घडणाऱ्या ज्या घटना आहे या सगळ्या घटना जणू काय या लेखकाने या ठिकाणी चित्रित केल्यात की काय असं मला वाटतं. सर्वसामान्य माणसाला समजेल अशी साधीसोपी भाषा, संवाद, मांडणी, निवेदन शैली, नाविन्यपूर्णता, आशय आणि विषय या सगळ्या गोष्टी लेखकांनी व्यवस्थितपणे मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. कोरोनाच्या काळामध्ये असं एखादी साहित्यकृती निर्माण व्हावी हीच खऱ्या अर्थाने मराठी साहित्याचं सामर्थ्य आहे असं मला वाटतं. आणि म्हणून कोरोना काळातील साहित्यकृती प्रत्येकाने वाचन करावी, प्रत्येकाने या साहित्यकृतीची दखल घ्यावी, प्रत्येकाने ही साहित्यकृती आपल्या घरामध्ये ठेवावी एवढं सामर्थ्य या साहित्यकृतीला आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि म्हणून लेखकाचं या ठिकाणी जे सामर्थ्य आहे हे सामर्थ्य, या सामर्थ्याची प्रतीती आपल्याला या ठिकाणी आल्याखेळी जात नाही. धन्यवाद. वाचक मित्रांनो, फक्त तिच्यासाठी या पुस्तकाचा विषय आहे स्त्रियांच्या मूलभूत हक्काचा. त्यासाठी जिद्दीने 14 वर्ष लढा देऊन भारताच्या गर्भपात कायद्यात बदल घडवून आणणाऱ्या एका संवेदनशील डॉक्टरचा आणि मी पॉझिटिव्ह आलो या पुस्तकात आपल्याला आढळतात आपल्या मनाचेच विविध कंगोरे. भीती, वियोग, संयम, समतोल, वात्सल्य ही दोन्ही पुस्तकं वाचायलाच हवीत या श्रेणीत मोडतात. तुम्हालाही घरपोच हवी असतील तर तातडीनं ग्रंथालीच्या या नंबरवर संपर्क साधा. साहित्याची मेजवानी देणाऱ्या ग्रंथाली वॉच या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एपिसोडला लाईक आणि शेअर करा. पारावर आज सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानते आणि आपली रजा घेते. नवीन पुस्तकं घेऊन तुमच्या भेटीसाठी पुन्हा येऊ जुलै महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी. धन्यवाद.